सर्व मनीप्रियांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आज मी तुमच्यासाठी एक नवीन क्राफ्ट घेऊन आलेली आहे। तर बघा, इथे मी काही साहित्य आधीच करून ठेवलेले आहे जे मी ह्या वस्तूमध्ये बनवणार आहे। तर याला आपण एक ट्रे म्हणू शकतो किंवा छोटासा एक बॉक्स म्हणू शकतो। त्याच्यासाठी मी इथे हा वापरलेला आहे, केकसाठी यूज करतो तो पुठ्ठा वापरलेला आहे आणि हे 8 नंबरचे मोती। आता बघा, सुरुवात करूया। आपण नेहमी 4 मोत्यांनी सुरुवात करतो चौकोनासाठी। तर एक चौकोन आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि हे सर्व 8 नंबरचे मोती मी यूज केलेले आहे। तुम्ही पण 8 नंबरचेच घ्या, म्हणजे जे पण क्राफ्ट तयार होईल ते मोठं तयार होईल। बघा, मागे दोऱ्याला मी गाठ दिलेली आहे आणि 5 नंबरचा मी तंगूस वापरलेला आहे, नायलॉन वायर। बघा, ह्या एका मोत्यातून मी सुई वरती काढून घेतलेली आहे आणि एक चौकोन तयार करायचं। बघा, असा एक छोटासा चौकोन आपल्याला तयार करायचा, सुरुवात करून घ्यायची आहे। परत 3 मोती घेतले। आता हा दुसरा चौकोन आपण तयार करणार आहे। हा झाला दुसरा चौकोन। आता तिसरा चौकोन। एक एक चौकोन असंच करत करत जायचे आहे आपल्याला आणि एक पट्टी तयार करायची आहे। 15 चौकोनांची पट्टी आपल्याला तयार करायची आहे एका बाजूला। आणि आपण हा पूर्ण चौकोन तयार करणार आहे। तर प्रत्येक चौकोनाच्या प्रत्येक लाईनमध्ये 15-15 चौकोन घ्यायचे आहेत, अशी मी लेंथ ठरवलेली आहे। पण तुम्ही घेताना काय करा, तुमच्याकडे जो पण चौकोन असेल, जो चौकोनी पुठ्ठा असेल, त्याच्या मापाने तुम्ही हे चौकोन घ्यायचे आहे। माझे 15 चौकोन एकदम बरोबर बसलेले आहेत। बघा, चौकोनी पट्टी तयार झाली 15 चौकोनांची। आता इथून आपल्याला दुसरी पट्टी जॉईन करायची आहे। बघा, हा झाला एक चौकोन, क्रॉस मध्ये करायचा आहे। बघा, एक सरळ पट्टी झाली। आता एक आडवी पट्टी आपण तयार करणार आहे। इथून आता सरळ एक एक चौकोन करायचा आणि परत 15 चौकोन पूर्ण करायचे आहेत। बघा, 3 चौकोन झालेत। बघा, हे आपण 2 लाईन तयार केले। बघा, चौकोनासाठीच्या 2 लाईन तयार झाल्या आणि बाकी फक्त 2च लाईन राहिलेल्या आहेत। अशाच प्रकारे आपल्याला त्या 2 लाईन पण पूर्ण करून घ्यायच्या आहेत आणि एक चौकोन तयार करायचा आहे। बघा, आता ही तिसरी लाईन इथे सुरू होणार आहे। बघू शकताय तुम्ही, तिसरी लाईन सुरुवात केलेली आहे। बघा, आणि इथे हा चौकोन इथे शेवटी जॉईन करून घ्यायचा आहे। आणि लक्षात ठेवा, चौकोनाच्या प्रत्येक बाजूला 15-15 चौकोन घेतलेले आहे। हा झाला एक चौकोन, दुसरा मी करून ठेवलेला होता। आता तो एकमेकांना जोडून घ्यायचा आहे। बघा, असं एकमेकांवर ठेवून घ्यायचा आणि त्याला एक एक मोत्यांनी जोडून घ्यायचं। बघा, एकदम मोती समोरासमोर ठेवायचे आहेत आणि मध्ये जो गॅप आहे ना, त्या गॅपमध्ये आपल्याला एक एक मोती ॲड करायचा आहे आणि त्या दोनही बाजू जोडून घ्यायच्या आहेत। बघा, इथे एक मोती घ्यायचा आपल्याला। बघा, एका मोत्यातून दोरा बाहेर निघाला, एक मोती घेतला। आता दुसऱ्या बाजूच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आपण 2 पार्ट करून जोडतो कसं ते बरंच माहीत असेल। बऱ्याच पार्टमध्ये, बऱ्याच व्हिडिओजमध्ये मी 2-2 पार्ट जोडून दाखवलेले आहेत। त्याच पद्धतीने हे पण जोडून घ्यायचं आहे। बघा, आता परत एक मोती घेतला आणि पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे। इथे झाला एक चौकोन तयार आणि ते 2 जे पार्ट आहेत ते पण जॉईन झालेले आहे। बघा, आता दुसरा चौकोन, परत एक मोती घेतला। एक एकच मोती घ्यायचा आहे आपल्याला। जेव्हा आपण जॉईन करतो 2 पार्ट, तेव्हा फक्त एक एकच मोती आपल्याला घ्यायचा असतो। बघा, हा झाला दुसरा चौकोन। एक एकच मोती घेऊन आपल्याला ही सगळी पट्टी पॅक करायची आहे। बघा, सगळं पॅक करून घ्यायचं आहे, एक एक मोती घ्यायचा। बघा, आता मी हे सगळं पॅक करून घेतलेलं आहे। बाहेरच्या बाजूने पण बघू शकताय तुम्ही आणि आतल्या बाजूने पण मी जॉईन करून घेतलेलं आहे। बघा, बाहेरून जसं जोडतो तसंच मधल्या बाजूने पण जोडून घ्यायचं आहे। असा एक चौकोन आपल्याला तयार करायचा, असा ठोकळा म्हणा त्याला। बघा, हा जो पुठ्ठा आहे तो केकच्या खाली असतो, तो बेस आहे हा।
बघा आता काय करायचं, हे दोन आपण बॉक्स करून ठेवलेले आहे, हे जे ठोकळे आहेत चौकोन ते आपण करून ठेवले आहे. तर एक खाली ठेवायचा, त्याच्यावरती हा पुठ्ठा ठेवायचा आणि त्याच्यावरती हा दुसरा बेस बनवलेला आपण तो ठेवायचा. म्हणजे कसा स्टिफनेस राहील, एकदम कडकपणा राहील, त्याला एकदम स्ट्रॉंग असेल ते, म्हणून आपण असं करतो आहे. आता मगाशी आपण 2 पार्ट जोडून घेतले, त्याच प्रकारे हे पण 2 पार्ट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आणि एक एक मोत्याने जोडायचे आहेत. बघा पुठ्ठामध्ये ठेवायचा आणि हे आपल्याला जोडून घ्यायचे आहे एक एक मोत्याने. आणि जोडताना तुम्ही पुठ्ठा बाजूला काढून ठेवू शकताय, मी तुम्हाला जस्ट आयडिया देते आहे. असं पुठ्ठामध्ये ठेवून आपल्याला काम करायचं आहे. तर एक एक मोती घ्यायचा आहे आणि तुम्हाला हे सगळं जोडून घ्यायचं आहे. बघा एक मोती घेतला आणि बघा वरच्या फ्रेममधून दोरा बाहेर निघाला, एक मोती घेतला. आता खालची जी फ्रेम आहे ना त्याच्यातून मोती सुई बाहेर काढायची. बघा एकदा खालची फ्रेम आणि एकदा वरची फ्रेम, अशा मोत्यांमधून तुम्हाला सुई बाहेर काढायची आहे आणि एक एक मोती घेऊन हे सगळं जॉईन करून घ्यायचं आहे. बघ इथे हा एक मोती घेतला, आता अजून एक मोती घ्यायचा. बघा एक मोती घेतला, आता परत वरच्या फ्रेममधून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे एका मोत्यातून. हा इथे एक चौकोन आपला तयार झाला. बघा अशा पद्धतीने हे सगळं आपल्याला जोडून घ्यायचं आहे. आणि हे जोडताना तुम्ही जो पुठ्ठामध्ये ठेवला आहे मी तो काढून ठेवू शकताय बाजूला आणि मग तो आपण नंतर ठेवायचा आहे मध्ये. बघा हा एक चौकोन मी तुम्हाला करून दाखवलेला आहे. अशाच प्रकारे एक एक मोती घ्यायचा आणि हे दोन्ही पार्ट जोडून घ्यायचे. बघा आता इथे मी 3 बाजू जोडलेल्या आहेत. बघा लक्षात घ्या, फक्त 3 बाजू जोडायच्या आहे, एक बाजू तशीच सोडायची आहे, कारण त्याच्यातून आपल्याला पुठ्ठामध्ये एंटर करायचा आहे. बघा हा जो पुठ्ठा आहे तो ह्या उरलेल्या भागामधून आपल्याला मध्ये ठेवायचा आहे. बघा 3च बाजू पॅक करताना पॅक करायच्या, असा पुठ्ठा ठेवून घ्यायचा मध्ये. आणि आता उरलेला जो साईड आहे ना तो आपल्याला पॅक करायचा आहे. बघा ही बाजू आपली राहिलेली आहे, चौथी बाजू आपल्याला जोडून घ्यायची आहे आणि एक एक मोत्याने जोडायची आहे. बघा एक मोती घेतला आणि एक दोरा वरच्या फ्रेममधून एक खालच्या फ्रेममधून मोती बाहेर निघतो आणि ते आपल्याला बघा इथे एक चौकोन मी तुम्हाला करून दाखवला, हा दुसरा चौकोन. बघा अशाच प्रकारे सगळी पट्टी जॉईन करून घ्यायची आहे. तो पूर्ण भाग पॅक करायचा. बघा इथे हा सगळा पूर्ण भाग जो आहे तो पॅक करून घेतलेला आहे आणि इथे असं एक ट्रे तयार झालेला आहे. बघा एक ट्रे इथे तयार झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही राऊंड तुमच्याकडे बॉक्स म्हणजे फ्रेम असेल, केकचा जो बेस असतो खालचा राऊंडमध्ये पण असतो, तो पण तुम्ही यूज करू शकताय. बघा आणि इथे मी याला हँडल पण केले आहे. तुम्हाला नसेल करायचे, तुम्ही नाही केले तरी चालतील, पण मी याला हँडल केलेले आहे, पण मी ते करून दाखवलेले नाही आहे कसे करायचे. तुम्हाला करायचे असतील तर मी नक्की त्याचा व्हिडिओ करेल. बघा अशा पद्धतीने एक छोटासा ट्रे तुम्ही करू शकताय. त्याचा यूज तुम्ही ड्रेसिंग टेबलच्या बाहेर ठेवू शकताय. तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही ज्वेलरीचं सामान, बांगड्या वगैरे, छोटे छोटे कानातले वगैरे, अंगठ्या तुम्ही त्याच्यात ठेवू शकताय किंवा शो पीस म्हणून तुम्ही यूज करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही फ्लावर पॉट ठेवू शकताय, कॅन्डल लाईट ठेवू शकताय. तुम्हाला पुढे मी सॅम्पल दाखवते. बघा अशा पद्धतीने एक डेकोरेट म्हणून तुम्ही ठेवू शकताय. बघा इथे मी कॅन्डल्स ठेवलेले आहेत. बघा इथे मी बांगड्या पण ठेवलेल्या आहेत. तुम्हाला जिथे शो म्हणून ठेवायचं असेल, बघा इथे मी सगळं माझं जे सामान आहे, मेकअपचं म्हणा, ज्वेलरी म्हणा, तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.